विश्व गणेश मंडळाचा गणपती बाप्पा संध्याकाळचे 6 मी निघाली आहे आमच्या DSKच्या चौकात. तिथे आहे आता गणेश स्थापना. तर त्याचा मी छोटासा व्हिडिओ करणार आहे. ते तुम्हाला बघायला आवडेल असं मला वाटते, म्हणून मी त्याचं शूट करणार आहे. आणि हां, तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांच्या घरात खूप सुंदर असा गणपती बसला असणार आहे आणि खूप छान छान डेकोरेशन तुम्ही सगळ्यांनी केलंच असणार आहे. गेले पुण्यामध्ये 1.5-2 महिने लोक खूप खरेदी करतात गणपती बाप्पासाठी. म्हणजे त्यांच्या आगमनाची सगळी तयारी सुरू करून देतात, 1-2 महिना आधी सुरू करून देतात आणि खूप सुंदर सुंदर डेकोरेशन करतात. मी व्हिडिओज बघते, फोटोज बघते, लोक रील्स शेअर करतात, त्यांचे फोटो शेअर करतात, तर बघायला मिळतातच. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि आता मी माझ्या DSKतल्या गणपतीचं तुम्हाला दर्शन देणार आहे. आणि प्लस आमच्या DSKमध्ये वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज होत राहतात. म्हणजे जेव्हा गणेश उत्सव असतो तर तो उत्सव कसा सेलिब्रेट व्हावा हे आम्हाला ॲटलिस्ट DSKत आल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे माझ्या घराजवळच आहे आणि खूप सुंदर असं ते करतात. म्हणजे ते कुकिंग शो ऑर्गनाईज करतात, महिलांसाठी खूप ॲक्टिव्हिटीज करवतात. ते लहान मुलांसाठी खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असतात. फॅशन शो, कुकिंग कॉम्पिटिशन, लेझिम. आणि बायका महिना प्रॅक्टिस करतात त्या लेझिमसाठी आणि ते खूप छान वाटतं. मी घेणार होती शॉट त्याचा, पण मला जमलं नाही घ्यायला, सॉरी. पण मस्त वाटतं खरंच. म्हणजे बायका ॲक्टिव्हिटी ज्या हॅट्स ऑफ आहे त्या बायकांना, की घरातली सगळी कामं करून आणि संध्याकाळी ती लेझिमची प्रॅक्टिस करून परत दुसऱ्या दिवशी मुलांची सगळी शाळा करणं, हॅट्स ऑफ आहे. आणि ज्या अजून प्लस त्या बायका पण ज्या जॉब पण करतात ते आणि ह्या अशा लेझिम, कुकिंग अशा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात, हॅट्स ऑफ त्यांनासुद्धा. कारण की इट्स नॉट इझी जॉब फॉर एनीवन. खरंच हॅट्स ऑफ आहे त्या बायकांना. मला खूप आनंद होतो आणि छान वाटतं अशा जेव्हा लेझिम किंवा हे असे कॉम्पिटिशन आमच्या DSKत होतात आणि तेव्हा बायका खूप उत्साहाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. खरंच खूप छान ॲप्रिशिएशन त्यांना मिळतं आणि ते द्यायला पण पाहिजे, त्या डिझर्व करतात. तर चला आपण जाऊयात. आणि प्लस जर तिथे गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहे, सचिव आहे, त्यांच्या कोणाशी आपल्याला बोलता आलं तर मी तुमचं त्यांच्याशी बोलणं करून देईल. तर निघूयात मग.
ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सप्तर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षणाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम रुद्रेन्द्राय नमः ओम हरये नमः श्रीकृष्णाय नमः प्रणस्य परम श्री परमात्मा देवता देवी गायत्री चंद्र प्राणायाम श्री गणेशाय नमः गणपतये नमः श्री गणेशाय नमः पुष्पाणां समर्पयामि फूलं समर्पयामि सुगंधाय महताय हाति मुक्ति पुरोहिते कृपादेवांति सर्वांगि सुंदराय विजयाति सर्वे भक्ति मानवतामुरांति जय जय कामना पूरी जय जय रत्ना भगता भावना तुलगौरी गुणा चंदनाची मूर्ति कुंकुमेश्वरा धीरे मुगा शोर दोहरा रोज दिन पूरे करनी धारिया मंगलमूर्ति दर्शनाते मन कामना पूरी जय जय लंबोदरी कामर हरिवरंगरा सरस्वती भक्तवृंदपूर्णया आत्मता Hari
Thank you.
अशा रीतीने आरती संपन्न झाली आहे. आता आपण आरती घेऊयात आणि पारस सरांकडून माहिती पण घेऊयात. तसंच फटाक्याचा गाजा सुरू झाला आहे. आदिक्षुतस्य कामत्रे विश्वे देवाः सभासमेति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम सच्चिदानन्दाय विद्महे मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्कार. आरती खूप छान झाली आणि बाप्पा तर खूपच सुंदर आहेतच आपले. तर मी पारस सरांना बोलवलं आहे. आता माहिती प्रॉपर घेऊयात सगळी आपण की कशी सुरुवात झाली आणि कोणी सुरुवात केली. तसं मंडळ खूप मोठं आहे पण आपण फक्त जे कार्यकर्ता म्हणतात ना एकदम उत्साही कार्यकर्ता आपल्यासोबत आहेत. तर चला मग तुम्हाला मला विचारायचं होतं की मी 2010 पासून इथे आली आहे. तर आपल्याला 19 वर्ष झाले. तर त्याचा जो पिरियड म्हणजे तो जो काळ होता तो सुरुवात कशी झाली आणि आपण मॅडम आपल्या DSK विश्व गणेश मंडळाची स्थापना ही 2005 साली म्हणजे अगदीच DSK विश्वाचं जे उमळतं काळ होतं म्हणजे नवीन नवीन फक्त 4 सोसायटीज एक्झिस्टिंग होत्या त्यावेळेसपासून आपलं मंडळ इथे स्थापन झालं. त्यावेळेसचे जे काही धडाडीचे कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक भान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची ज्यांना आवड होती त्या अशा काही लोकांनी एकत्र येऊन हे DSK विश्व गणेश मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे 19 वर्ष झाले आपण विविध प्रकारे आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सामाजिक काही उपक्रम असेल ह्या माध्यमातून हा उत्सव आपण साजरी करत असतो. महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही वर्षात म्हणजे कोविडनंतर आपण जी काही वेगळ्या प्रकारे हा उत्सव एक वेगळ्या स्तराला आपण नेलेला आहे. कारण वस्ती वाढत गेलेली आहे. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस फक्त 4 सोसायटीज होत्या आणि आज विश्वमध्ये 9 सोसायटीज आहेत आणि एकूण 3600 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे हा उत्सव आता बऱ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आहे. यामध्ये आपण बघतो की अगदी सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने आपण हा उत्सव साजरा करतो आहे. अगदी 2 वर्षाच्या मुलापासून तर ज्येष्ठ नागरिक असतील 80 वर्षाचा असेल त्यांनाही हा सण आपलासा वाटावा ह्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेत असतो. अगदी तुम्ही उद्या म्हणाल तर आपण अथर्व शीर्ष पठण जे त्याला एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम म्हणू शकतो असा एक कार्यक्रम आपण घेतो आहे. वांजळे महाराजांचं कीर्तन आपण ठेवलेलं आहे. ज्येष्ठांना ते हवंसं वाटत असतं. आणि अगदी तुम्ही म्हटलं की 2-3 दिवसानंतर आपण महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. लहान मुलांसाठी आपण कार्यक्रम घेत असतो. चमचा लिंबूपासून रनिंग रेसपासून बुद्धिबळ स्पर्धा, चेस स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण घेत असतो. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा असेल, पाककला स्पर्धा असेल, अशा सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण घेतो आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की हे सगळं आपण वरच्यावर जेव्हा करत असतो याच्या मागे पडद्यामागे काम करणारे भरपूर लोक असतात. आमचे युवक कार्यकर्ते तर आहेच पण गेल्या काही वर्षामध्ये महिला कार्यकर्त्यांचीही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मंडळात समाविष्ट झालेल्या आहेत. महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या सगळ्या महिलांचे जे कार्यक्रम असतील पाककला असेल किंवा रांगोळी स्पर्धा असेल किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल याच्यासाठी तेही भरपूर प्रयत्न करत असतात. भरपूर ते धाडीने काम करत असतात. हे आपल्याला समोर दिसत नसलं तरी बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा एक मोलाचं योगदान आहे मंडळासाठी आहे. मंडळ आज आपण बघतोय की आज इथे 500-600 लोक आरतीला जमलेले असतात दररोज. तर याच्या मागे या सगळ्या कार्यकर्त्यांचं जे काही पाठबळ आहे नक्कीच अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव हे तर आहेच. यांचं पाठिंबा आम्हा सगळ्यांना असतोच. म्हणजे कार्यकर्ते आहेत यांनी हे मंडळ आज मोठं करण्यामध्ये आपण बघतोय की मोठं यांनी त्यांचा मोलाचा वाटा आहे असं म्हणू शकतो. आणि आज मंडळात नाही म्हटलं तरी 500-600 लोकांचा कार्यक्रम हा रोज होत असतो.
त्याच्यासाठी सगळ्यांचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मी श्रोत्यांचे आणि विश्वासांचे आभार मानले. पण म्हणजे सगळं मी बघते आता मला जवळजवळ मी DSK 14 वर्ष झाली. म्हणजे महिलांसाठी जे तुम्ही सगळेजण मिळून करतात आहे, आता ऑब्वियस महिला पण पुढे आल्यातच आहे, पण सुरुवात जी तुम्ही केली की महिलांना प्राधान्य द्या ते खरंच ॲप्रिशिएट करते मी. आणि आपल्या महिलांना करते म्हणजे घरातली कामं करून त्यानंतर इकडे येऊन प्रॅक्टिस करतात रोज संध्याकाळी बघितलं लेझिम करताना. एक सांगायचं तुम्हाला तेच राहिलं की आपण महिलांसाठी विविध कार्यक्रम तर घेतोच, पण आपण मंडळाने लेझिम पथकसुद्धा स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 70 महिला विश्वमधल्या ज्या स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्या स्वतःने सहभाग झालेल्या आहेत आणि लेझिम पथक इथे स्थापन झालेलं आहे. आपण त्याचं प्रात्यक्षिक बघालच 14 तारखेला त्याचं प्रात्यक्षिक मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी यायचं आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजेरी लावा. त्या महिलांसाठी आपल्याकडे फक्त म्हणजे हाऊसवाईफ नाही, बाहेर काम करून घरी येतात, स्वयंपाक करतात आणि ते प्रॅक्टिसला येतात. ऑफिस गोईंग वुमेन्स सुद्धा भरपूर आहेत, बिझनेस वुमेन्स आहेत, ऑफिस गोईंग आणि ज्येष्ठ महिला सुद्धा लेझिममध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. मी त्याचा पण व्हिडिओ करणार आहे आणि तोही मी शेअर करेन. तुम्ही खूप छान अशी मला माहिती दिली. कुठे माझ्या क्वेश्चन करण्यात कमी राहिली असेल तर ती मला तुम्ही पूर्ण करा. म्हणजे अजून काय असेल माहिती मला आवडेल शेअर करायला. मंडळाविषयी सांगण्यासारखे अजून भरपूर काही आहे, पण सध्यापुरता आपण इथे थांबू. या कार्यक्रमाचा आनंद घेऊया सगळ्यांनी मिळून. 10 दिवस जल्लोषात आनंदात जाओ हेच विघ्नहर्ता विश्वाच्या बाप्पाकडे प्रार्थना. जय गणेश. जय गणेश. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आपण आता तुम्ही सगळे मंडळातले जे अध्यक्ष आहेत आपले संदीप सर, सचिन दादा कार्याध्यक्ष, त्यांना बोलवा. आपण त्यांचा एक छोटासा हे करूयात, फोटो घेऊया. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणेश मंडळाचे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हे सगळे मिळून खूप छान ॲक्टिव्हिटीज करतात आणि फक्त गणपतीत नाही तर नवरात्रीतसुद्धा यांच्या खूप ॲक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. आता सध्या गणपतीत मी रोज काही ना काही तुमच्याशी शेअर करेलच. DSK विश्व गणेश मंडळाचा गणपती बाप्पा थँक्यू.